हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 33 आणि 34 नंबरच्या श्लोकाचा एकत्रितपणे विचार करायला लागलेला आहे. माऊलींनी वर्णन करताना अर्जुनाच्या तोंडामध्ये काही अशा ओव्या टाकलेल्या आहेत की ज्या ओव्या आपल्यासाठी उपयोगाच्या आहेत, आपल्या साधनेसाठी हा प्रश्न आहे. म्हणून जो अर्जुन विचारतात प्रश्न ते आपलेच प्रश्न असतात. त्यामुळे इथे विचार केलेला आहे की हे मनाबद्दलचा प्रश्न आहे. एवढा सगळा योग जो आहे हा योग माझ्या चंचल मनामुळं मला तो करणं आणि समदर्शन तत्व साधणं हे मला थोडंसं कठीण वाटतं, अशी एक शंका अर्जुनांच्या मनामध्ये येते. आणि त्यानं मनाचं बरोबर अशी व्याख्या करून टाकलेली आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. वायूला पकडणं, वायूला धरणं जसं अशक्य आहे तसे या मनाच्या सगळ्या हालचालीवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत अवघड आहे, असा विचार अर्जुन भगवंताला प्रश्नाद्वारे विचारतात की आता मी यावरती काय करावं. आणि भगवंत त्यावरती उत्तर देतील. पण त्याचा प्रश्न जो आहे की त्या मनाचं वर्णन जे केलेलं आहे ते मनाचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. कालच्या ओवीमधून आपण बघितलेलं आहे. 411 आणि 412 नंबरच्या ओवीमध्ये आपण पाहिलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामची या कनवा परीन पुरोजी स्वभाव मनाची या. तुम्ही सांगितलं, कळवण्यानं सांगितलं, माझ्या कल्याणाचं सांगितलं, पण तरीसुद्धा तुमचं सांगणं जे आहे ते माझ्या मनाच्या चंचलतेमुळे माझ्यापर्यंत पोचते की नाही कुणाला माहिती. मी जरी ते ऐकलं असलं तरी अनुभवाच्या पातळीवरती मला येते की नाही कुणास ठाऊक, असं एक मला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मनाची व्याख्या करताना अर्जुन बोलतात, काय म्हणतात बघा, हे मन कैसे केवडे ऐसे पाहू म्हणून न सापडे एरवी राहटावया थोडे त्रैलोकी या. ह्याला फिरायला सगळीकडे फिरतं ना, त्या फिरायला मनाला कुठं त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. आणि म्हणून वर्णन आपण काल केलं होतं, आता होतं भुईवर आता गेलं आभाळातच. बहिणाबाई चौधरी बरोबर वर्णन करतात. आणि त्यामुळं भगवद्गीतेने सुद्धा या श्लोकामध्ये मधुसूदन आणि कृष्ण असे 2 शब्द भगवंतांना वापरलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, यो अयम योगस्त्वया प्रोक्त सामेन मधुसूदन. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलबल दृढम. मधुसूदन शब्द एक वापरलेला आहे. थोडासा श्लोकाच्या दृष्टीने विचार केला तर मधुसूदन शब्द मधु राक्षसाचा वध केल्यामुळं भगवंताला मधुसूदन असं नाव पडलेलं आहे. हयशीर्ष नावाचा एक अवतार होता भगवंताचा. आणि त्या हयशीर्ष अवतारामध्ये ह्या मधु राक्षसाकडं आणि इतर जे दैत्य होतं त्यांच्याकडे वेद जे होते ते वेद तिथून परत आणलं. त्या मधु राक्षसाचा वध करून मधु कैटभ वगैरे जे राक्षस होते त्यांचा वध करून ते वेद परत आणले आणि ब्रह्मदेवाकडे आणून दिले. तेव्हापासून भगवंतांना नाव मधुसूदन पडलेलं आहे. कृष्ण एक शब्द आहे. कृष्णा शब्दाचा अर्थच आकर्षित करणारा आहे. कृष्यती आकर्षयती इति कृष्ण. जो सर्वांना आपल्याकडं आकर्षण करतोय तो कृष्ण. आता इथं सांगण्याचा मुख्य उद्देश असा आहे की तू काय कर भगवंता, तू माझ्या मनाला आकर्षित करून घे. अर्जुनाला म्हणायचं काय आहे, भगवंता तू माझ्या मनाला आकर्षित कर आणि त्या मनाला कुठेतरी व्यवस्थित वळण लावून तुझ्यापर्यंत घेऊन चल. कारण दुसरा त्याचा स्वतःचा प्रश्नच आहे ना की मला ते जमत नाही,
तुकाराम महाराज तरी म्हणतात, तुका म्हणे मन इंद्रियांचे सोयी, धावे याशी काही करू आता. ते इंद्रियांच्या मार्गाने जातं भगवंता, मी काय करू आता त्यासाठी. म्हणून तू आकर्षित करणारा, आकर्षित करणारा तू आहेस. आणि त्यामुळं तू माझ्या मनाला भुरळ पाड. तू जर मनाला भुरळ पाडलीस तर माझे विषय आणि इंद्रिय जे आहेत हे मला आकर्षित करून त्यांच्याकडे घेणार नाही. प्रपंच आता मला आकर्षित करतो, पण कृष्णा, तू कृष्ण नाव तुझं असल्यामुळं तू माझ्या मनाला तुझ्याकडे आकर्षित करून घे, की ज्यामुळं ते मन मोक्षाच्याच मार्गाला लागेल. त्याची गती जी आहे ती उत्तम गतीला पावेल, नाहीतर अधोगतीला जाण्याची शक्यता आहे. दोनच गती आहेत, एक उत्तम गती आणि एक अधोगती. उत्तम गतीमध्ये, खरंच उत्तम गतीमध्ये मोक्षापर्यंत चौथा पुरुषार्थ साधता येतो, आणि अधोगतीमध्ये परत मनुष्य जन्माला यावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार भगवंताच्या अर्जुनाने केलेला आहे. आणि तो म्हणतो की माझं मन तू आकर्षित करून घे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा त्या दृष्टीनंच विठ्ठलाला म्हणतात बघा, तुका म्हणे मन इंद्रियांचे सोयी. इंद्रियांच्या सोयीप्रमाणे मन जातं. इंद्रियाला आता हे पाहिजे, मन त्याला परवानगी देतं. धावे याशी काही करू आता. इंद्रियांच्या पाठीमागनं धावतं. जे बुद्धीच्या पाठीमागला जायला पाहिजे, ज्यानं बुद्धीचा नाद केला पाहिजे, ज्यानं भगवंताच्या स्मरणासाठी वेळ दिला पाहिजे, ते मन इंद्रियांच्या नादाला लागून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून तूच त्या ठिकाणी प्रयत्न कर, म्हणून माझ्या मनाला तूच आकर्षित कर. म्हणून मधुसूदन आणि कृष्ण असे दोन शब्द श्लोकामध्ये वापरले, त्याचं कारण तेच आहे. आणि वर्णन करताना म्हटलेलं आहे की हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे. रहाटावया म्हणजे फिरायला, रहाटावया थोडे त्रैलोक्य. याला त्रैलोक्य कमी पडतं. अजून काही लोक असतील तर त्या अनेक लोकांमध्ये ते जातं. जिथं जिथं त्यानं पाहिलेलं आहे, त्याचं त्याच्याकडं स्मरण आहे, त्या स्मरणाच्या ठिकाणी ते पोचतं. भूतकाळात फिरतं, चढदिशी वर्तमान काळात कधीतरी येतं, भविष्य काळात फिरत असतं. तिन्ही काळामध्ये याचं फिरणं असतं, 3 लोकांमध्ये याचं फिरणं असतं. आणि असा विचार जर आपण हा अर्जुनांच्या दृष्टीने विचारात लक्षात घेतला तर खरंच हा आपला स्वतःचा अनुभव आहे बरं का. आमचा सगळ्यांचा अनुभव असा आहे की ते मन थाऱ्यावर राहत नाही. म्हणून त्याला आता उपमा काय देतात बघा, अर्जुनाने उपमा काय दिलेली आहे ते 413 नंबरच्या ओळीमध्ये आता आपण बघायला लागलोय. म्हणून ऐसे कैसे घडेल. आता कसं घडेल असं, जे मरकट समाधी येईल. कशाची उपमा दिली बघा, माकडाची उपमा दिली. मरकटाला, ती माकड आणि त्याला समाधी लागेल का? मरकट समाधी येईल का? राहा म्हणितले या राहेल महावात. किंवा सोसाट्याच्या वाराला महावात म्हणजे भयंकर तुफान असा वारा, महावात शब्द वापरलाय. त्याला आपण सोसाट्याचा वारा म्हणजे तुफान म्हणूया आपण. असं कसं घडेल? कारण माकड समाधीच्या अवस्थेपर्यंत येईल का? किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटलं का? राहा म्हणितल्या थांब म्हटल्यावर थांबेल का? राहेल का? थांबेल. अर्थात हे घडणे शक्य नाही. म्हणून ऐसे कैसे घडेल, म्हणून हे घडणं शक्य नाही. तशाच पद्धतीनं सांगायचा मुद्दा हा आहे सिद्धांत, की मनाचा निग्रह करणं महाकठीण आहे. दृष्टांताद्वारे 2 वाऱ्या, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि माकडाचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे माकडाकडं असणाऱ्या ज्या कला आहेत, ते माकड झोपेत सुद्धा हालचाली करत असतं. त्यामुळे माकडाला समाधी लावणं, वाऱ्याला धरून ठेवणं जितकं कठीण आहे, तसं क्षणभर सुद्धा मन शांत राहत नाही. त्यामुळे विषय इच्छा समोर दिसत, विषयातली इच्छा, इंद्रिय, विषय, इंद्रिय, मन, ह्या तिन्हीद्वारे भोगाचं सगळ्या सामुग्री तयार होते. ज्यावेळी तिन्ही एकत्र येतात त्यावेळी सगळी भोग सामुग्री तयार होते. त्यामुळे विषय इच्छा आणि ती पूर्ण करण्याच्या नादात ते सारखं अशांत असतं, सारखं अस्वस्थ असतं. मला ही इच्छा माझी पूर्ण करायची आहे, मला एवढं पूर्ण करायचं आहे, माझं हे अपुरं आहे, माझ्यामध्ये ही उणीव आहे. आणि जोपर्यंत उणीव असते ना तोपर्यंत प्रपंच असतो.
ज्यावेळी तृप्ती येते ना त्यावेळी प्रपंच संपून जातो. कारण तृप्तीनंतर प्रपंचाला शिल्लकच काय कर्तव्य उरत नाही. इथं कर्तव्याचा अभाव सांगितलेला आहे शास्त्रानं. आणि त्याचा विचार इथं विषय, त्या विषयाची इच्छा आणि इंद्रिय आणि ते पूर्ण करण्याच्या नादात मनाचं सारखं संकल्प चालू असतात. त्यामुळं मन अशांत असतं. आणि विषय नसतात तोपर्यंत ते शांत असतं. कधीही बघायचं, ज्यावेळी विषय नसतात ना त्यावेळी शांत असतं. झोपेमध्ये गप्प असतं, कारण झोपेमध्ये विषय संपलेले असतात. मन झोपतं म्हणून झोप लागते, आणि विषय संपतात म्हणून मन झोपतं. दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे विषय पाहिजेतच आणि मग मला समाधान मिळतंय असं नाही. झोपेच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. झोपेमध्ये कुठलीही विषय नसतो, कुठल्याही इंद्रियांच्या हालचाली सुरू नसतात आणि इच्छा सुद्धा नसतात. म्हणूनच आपल्याला झोप लागते आणि समाधान वाटतं. म्हणजे विषयाखेरीज सुद्धा आपण समाधानी राहू शकतो, हे झोपेच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. म्हणून विषय इच्छा नसतात ना त्यावेळी मन अगदी शांत असतं. शास्त्रानं सांगतं शास्त्र, देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मने यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. देहाभिमाने गलिते, गलित म्हणजे नाहीसा होतो ना. देहाभिमान जेव्हा संपतो, हा देहांक अरुणातीला, ज्यावेळी देहाचा अभिमान संपतो त्यावेळी हा परमात्मा आधीचा संचिला आहे. विज्ञाते परमात्मनी काय होतं, देहाभिमान गेला की परमात्म्याचा बोध होतो. आणि बोध म्हणजे काय, याचा अर्थ की तर ते मन भगवंताशी एकरूप होतं. म्हणून देहाभिमान गेला की परमात्म्याचा बोध झाल्यावर ते मन जिथं जाईल तिथं तिथं, यत्र यत्र, जिथं जिथं जाईल तिथं तिथं, तत्र तत्र समाधया, ते परमतत्वाचाच अखंड अनुभव येतो. तिथंच समाधी असते. ज्यावेळी देहाचा अभिमान संपतो त्यावेळी परमात्म्याचा बोध होतो. आणि परमात्म्याचा बोध झाल्यानंतर बोधानंतरचं मन जे आहे ते मन समाधी अवस्थेमध्येच असतं, म्हणजे नसतं. फार सुंदर विचार आहे. पण जोपर्यंत देहाभिमान आहे तोपर्यंत मनाची चालवाचालव सुरू असते. म्हणून देहाभिमान जाऊन परमात्म्याचा बोध झाल्यानंतर शास्त्र सांगतं त्यावेळी त्या मनाला सगळीकडं अखंड परमतत्वाचा अनुभव येतो. म्हणून ज्या ज्यावेळी मन शांत होतं त्या त्यावेळी शिल्लक काय उरत नाही. आणि शिल्लक न उरणं म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होणं. ते एकच तत्व आहे ना. मग एकाशी एकरूप सगळीजण झाल्यानंतर वरती उरतं का. तुकाराम महाराज सहज म्हणतात बघा, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. विठ्ठलाला काय म्हणतात, माझं मन मुरलं नाहीच झालं, मग जे उरलं काय उरणार आहे, ते तू आहेस. दुसरं काय उरणार आहे सांगा बघू. मन आहे तोपर्यंत प्रपंच आहे, प्रपंचाच्या कल्पना आहेत, सगळं आहे मनामुळं आहे. मनच कल्पना करतंय सगळ्या मोठ्या संसाराची आणि ब्रह्मांडाची. अशीच कल्पना केलेली आहे भगवंताला, जी झालेलं आहे ना संकल्प, त्यातूनच ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे भगवंतानी. पण त्यांचा संकल्प कशासाठी आहे, सर्व प्राणी मात्र्यांच्या हितासाठीचा संकल्प आहे. आणि माझे संकल्प असतात ते मला भोगाचे संकल्प असतात आणि माझ्या स्वतःच्या स्वार्थाचे संकल्प असतात. ते मोहातून निर्माण झालेले असतात, आसक्तीतून त्याची निर्मिती असते. जर हे माझे संकल्प इतके मग फालतू होतात ना. भगवंताचा संकल्प त्या मानानं मोठा ठीक, पण मनामुळंच प्रपंच उभा राहतो. मन नसेल ना तर सुख दुःख नाहीत, मन नसेल तर प्रपंचची कल्पना नाही. म्हणून तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू, असं म्हणतात. त्यामुळे चंचलत्वाचं केवढं मोठं उदाहरण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला देतात बघा. माकडा इतकं चंचल दुसरं कोण असेल काय. अशा माकडाला समाधी लावणं म्हणजे मनाला शांत करणं आहे. कृष्णाला म्हणतात भगवंता, मी माझ्या मनाला शांत करायला जायचं म्हणजे माकडाला शांत झोपवणं, शांत समाधी लावणं, नुसतं गप्प बसवणं नाही, तर त्याला समाधी अवस्थेमध्ये नेणं किती कठीण असेल. आणि सोसाट्याचा वारा असा सुटलेला आहे आणि त्याला मी हात करून म्हणतोय, जरा बाबा थांब रे थांब रे थांब. तू थांबेल का, नाही थांबणार. तसं माझं मन
थांबत नाही आणि ते समाधीला जात नाही, कारण ते माकड आहे. माकडाची उपमा सुंदर दिलेली आहे. अशीच काही उपमा आणि शास्त्रांना दिलेली आहे. 10 पदार्थ चंचल सांगितलेले आहेत. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो मकारा दश चंचला. काय मचा अनुप्रास केलाय बघा, अलिट्रेशन केलंय. काय विद्वान शास्त्रवेत्ते होते आणि किती त्यांचा अभ्यास होता हे अशा काही एकाच्या अशा सुभाषितांच्यावरून आणि शास्त्रवचनावरून त्यांची महती आपल्याला कळते. कसं वर्णन केले बघा. आणि बरोबर म वरून मनाचं वर्णन केलेलं आहे. सगळे मकार आहेत आणि त्याला दशचंचला म्हटलेलं आहे. हे 10 गोष्टी चंचल असतात. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो मकारा दशचंचला. मकारा दशचंचला. मनो पहिला शब्द दिलेला आहे. मन चंचलामधला पहिला नंबर मनाचा आहे. मना इतकं दुसरं चंचल काही नाही. मधुकरो म्हणजे भुंगा. ह्या फुलावरून त्या फुलावर, या विषयावरून त्या विषयावर, या व्यक्तीवरून त्या व्यक्तीवर, या पदार्थावरून त्या पदार्थावर, या कपड्यावरून दुसऱ्या कपड्यावरती, या गाडीवरून दुसऱ्या गाडीवर कसा जातो याचा भुंगा. रुनु झुनू रुनु झोरे रे भ्रमरा भोगित. काय वर्णन माऊलीने आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. रुनु झुनू रुनु झुरू रे भ्रमरा सोडी तू अवगुण रे भ्रमरा. अरे तुझा तो अवगुण आहे भुंग्याला म्हणतात. असा भुंगा चंचल आहे. म्हणून भुंगा मेघो ढग एका ठिकाणी उभा राहत नाहीत, सतत वाहत असतात. मानिनी म्हणजे स्त्री. चंचलामध्ये काय स्त्रीला कमी लेखण्याचा प्रकार नाही, बरं वर्णन आहे त्याचं. लक्षण एक सांगितलेलं आहे आणि लक्षणामध्ये स्वभाव असतो. आणि स्वभाव हा बऱ्याच वेळा दोष असू शकत नाही. बऱ्याच वेळा काय होतो त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागत असतात. संत सुद्धा स्वभावाप्रमाणे वागतात ना. तसा मानिनी म्हणजे स्त्रीचा स्वभाव चंचल सांगितलेला आहे. मानिनी मदनो म्हणजे मदन आणि मरुत म्हणजे वरा. नंतर मा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा राहत नाही, शिल्लक राहत नाही म्हणजे धावतो सारखा. मदो म्हणजे मद, आत असलेला दंभ जो असतो तो. मरकटो त्यात पण माकड दिलेले बघा. मीनो मासा कधी स्वस्त उभा राहिलेला कोणी पाहिलाय का बघा, नाही. मीनो म्हणजे मासा. असे मकारा दशचंचला. यातला मुद्दा हा महत्वाचा आहे की मनाचा नंबर पहिला आहे या चंचलत्वामध्ये. पण अर्जुन या वर्णन जे करतात ना ते वर्णन अजिबात चुकीचं करत नाहीत मनाच्या बाबतीमध्ये. हा त्यांचा अनुभव नाही. जगातल्या सगळ्या यच्छावत नरदेहामध्ये जे असणारे जे आहे त्या सगळ्यांचा अनुभव आहे की मन चंचल आहे. सगळ्यांचं मन चंचल असतं, सगळ्यांचं असतं बरं काय. या ठिकाणून त्या ठिकाणी, त्या ठिकाणून त्या ठिकाणी. त्याला अपवाद असतील फक्त संत जीवनमुक्त पुरुष ज्याने पूर्ण जीवनमुक्त पूर्णतेला पोचलेले आहेत, त्या आत्मस्वरूपाच्या पूर्ण अनुसंधानामध्ये असतात ते. असे जीवनमुक्तच फक्त त्याला अपवाद असू शकतात, अन्यथा याला अपवाद कोण नाही. मन कुठं जाईल काही सांगता येत नाही. म्हणून मन, भ्रमर, मेघ, स्त्री, मदन, वारा, लक्ष्मी, माकड, मासा 10 पदार्थ जे सांगितलेले आहेत हे चंचल आहेत. म्हणून देवा जसं माकडाला मला समाधी लावणं जसं सगळ्यांना मुश्किल आहे, तसं माझं मन ताब्यात ठेवणं, त्याला सोसाट्याच्या वाऱ्याला जसं थांबवणं जसं अवघड आहे, तसं माझं मन कंट्रोल करणं माझ्यासाठी फार अवघड आहे. आता तू त्याच्यासाठी हे सांगण्याचा उद्देश अर्जुनाचा काय, अर्जुन श्रेष्ठ भक्त आहे बरं का, सखा आहे भगवंताचा. आणि त्यामुळं तो कुणावरही अवलंबून नाही. भगवंताखेरीज अन्य कुणावरही अवलंबून नाही. त्यामुळं अन्य नसल्यामुळं तो अनन्य होतो, अन्यता होणार नाही. सुंदर वाक्य आहे. अन्य नाही त्याच्याकडे. काय अन्य शब्दाचा अर्थ आहे संसार. अन्य म्हणजे दुसरं काय नाही. विषय आहेत ना याला अन्य म्हणायचं आणि विषय म्हणजे संसार. तर हे अन्य आहे आणि ज्याच्याकडे हे अन्य नाही तोच अनन्य होऊ शकतो. आणि अनन्य झाल्याशिवाय अन्यथा आपल्याला काही गोष्टी प्राप्त होणार नाहीत. म्हणून मज होई अनन्य शरण असं माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात ना, त्याचं कारण ते आहे. ही अनन्यता अर्जुनाकडे होती म्हणून मनात आलेला सगळे प्रश्न त्यानं भगवंताला विचारलेले आहे. लपवून ठेवलेले नाही. लपवून ठेवले की त्याची उत्तरं मिळणार नाही. भगवंत म्हणजे मनात काहीतरी आपण ठेवतो म्हणजे आपलं मन स्वच्छ नाही. अर्जुनाचं मन स्वच्छ आहे.
आणि स्वच्छ मन असल्यामुळंच तो असे प्रश्न विचारू शकतो. आणि म्हणून त्यानं प्रश्न विचारला, किती मार्मिक प्रश्न आहे बघा. मन म्हणून ऐशे कैशे घडेल, जे मरकट समाधी येईल, का रहा म्हणितली या राहील महावात. एका जागेला तो महावात राहील का? राहणार नाही. आता पुढे आणि बघा, आता तत्वज्ञान जे बुद्धी ते सळी. मन काय करतं? बुद्धीला छळतं. बुद्धी ते सळी किंवा बुद्धीच्या ज्ञानाचा द्वेष करतं, तिटकारा करते. हे ज्ञान उपयोगाचं नाही म्हणून सांगतं सगळं. अरे कशाला वेळ घालवलास नामामध्ये, कशाला शास्त्र अभ्यास करत बसला, त्याच्यापेक्षा गप्पा मार मित्रांच्या बरोबर, टी व्ही बघत बस, आणखीन काहीतरी फिरून ये जा. जे मन बुद्धीच्या ज्ञानाचा मत्सर करतं, द्वेष करतं. बुद्धी ते सळी, निश्चय हाते टाळी. निश्चयाला काय करतं? बाजूला करतं. बुद्धीने जे निश्चय केलेले असतात ना, सकाळी पहाटे उठायचं, आता सकाळी नामाला बसायचं आहे, मला अभ्यासाला बसायचं आहे, असा निश्चय रात्री ज्या बुद्धीने केलेला असतो त्याची पुरती वाट लावण्याचं काम मन करतं. म्हणून निश्चयाते टाळी, धैर्यशी हातफळी. या धैर्याला सुद्धा हातफळी म्हणजे हातावर तुरी देऊन निघून जातं, मिळवून जाय. हातावर हात मारून पळून जातं. आपण त्याला मराठीमध्ये हातावर तुरी देणे म्हणजे तिथून पलायन करणे असा अर्थानं आपण जे बोलतो. हातावर तुरी दिली म्हणजे हातोहात फसवणे, सहज अगदी फसवणं. याला धैर्यशी हातपळी मिळवून जाय. सहज अगदी ते हातावर तुरी देऊन आपल्याला कधी निष्ठून जाते काय कळत नाही. दोन मुद्दे मात्र अर्जुन चांगलं बोलतात. बुद्धी ते सळी आणि निश्चया ते टाळी. हा घात करतं आपलं मन. या दोन गोष्टी होतात मनाकडून ना, हे बुद्धीचा वापर जर चांगल्या पद्धतीनं जो करत असेल, बुद्धी ज्यानं वापरली परमार्थ क्षेत्रामध्ये ना, त्याचा परमार्थ स्थिर व्हायला वेळ लागत नाही. तो साधक वरच्या कोटीमध्ये गेलेला असतो. पण मनाचा परमार्थ जो आहे तोही चांगला आहे, पण मन जर वळवलं तर. अन्यथा मनाचा परमार्थ काय होतो? चंचलत्वामुळे निश्चय ढासतात, बुद्धीला त्याचा छळवाद होतो. म्हणून बुद्धीचे निश्चय सिद्धीला जाऊ देत नाही ते मन आहे, जे धैर्याला हरवतं. काहीतरी मनात आलेलं असतं त्यावेळी मनात शंका निर्माण करतं. अरे असं झालं तर धैर्याला बरोबर फटका देतं. अरे तुझ्या ह्या अडचणीत येऊ शकतोस, इथं तू जाऊ नकोस. कदाचित चांगली संधी आपण असते, पण त्या चांगल्या संधीच्या आत मनाचा हा किडा शिरतो आणि धैर्याला सगळा त्याचा पाया घसरून टाकतात आणि बुद्धीचा छळवाद करतं. म्हणून मन बुद्धीच्या स्वाधीन जर असेल तर ते स्थिर राहतं, आणि तेच मन जर इंद्रियांच्या स्वाधीन असेल तर ते सतत चंचलमध्ये राहत असतं, सतत अस्वस्थ आणि अशांत राहत असतं. त्याला तृप्तीची आणि समाधानाचा कधीच येत नाही. म्हणून मन कुणाबरोबर जोडलं पाहिजे आपण? जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. सुंदर ओवी टाकलेली आहे माऊलीने 12 वाद्यात. ते काय म्हणतात? अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य. मन आणि बुद्धीचा, मन आणि इंद्रियाचे ऐक्य, मन आणि देहाचं ऐक्य असे शब्द वापरलेले नाहीत. वापरताना मन आणि बुद्धीचं जिथं ऐक्य आहे तिथं परमार्थ फुलला म्हणून समजायचा, आणि तो बरोबर टोकापर्यंत घेऊन जातो जिथं जायला पाहिजे तिथं. म्हणून माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात ना, हरी बुद्धी जपेतो नर दुर्लभ. हरी बुद्धी म्हणून बुद्धी कशी पाहिजे? हरीशी एकरूप होणारी बुद्धी पाहिजे. याचा अर्थ असा होतो की बुद्धीनं केलेल्या परमार्थाला मन सहाय्य करतं, पण कधी कधी एकटी बुद्धी मात्र करू शकत नाही. जर तेच मन इंद्रियांच्या आणि विषयांच्या नादाला जर लागलं तर बुद्धीचा छळ करतं, बुद्धीचे निश्चय ढासळून टाकतं. बुद्धीचे जे तयार केलेले मनोरथ असतात त्या मनोरथाला ते काय लावतं? सुरुंग लावतं. हा विचार इथं मांडण्याचा मुद्दा तोच आहे. आपल्या अनुभवातली गोष्ट आहे. बघा, आपण काहीतरी ठरवत असतोय चांगलं, आज चांगलं ठरवलेलं असतं, पण लगेच आपणच शंका काढतोय मन आणि म्हणते असं झालं तर त्याच्यापेक्षा पुढे करतो, ते नंतर उद्याच्याला कर, परवा कर, आज जाणं तुझं योग्य नाही आहे.
हे काम म्हणजे किती चांगलं काम बुद्धीनं ठरवलेलं असतं, पण त्या बुद्धीला काय म्हणताय, आताच करायची काही गरज नाही. याचा अर्थ निश्चया ते टाळी आणि बुद्धी ते सळी, बुद्धीचा छळ करतं आणि बुद्धीला स्थिर होऊ देत नाही. त्यामुळे विषय आसक्ती आणि ममत्व ह्या दोन गोष्टी त्या मनाला अस्थिर करण्याला कारणीभूत होतात. पण मनातच ती सवय आहे. मन रजोगुणाचं आहे आणि रजोगुणी असणारी व्यक्ती विषयासक्तच असते. रजोगुणाची व्यक्ती ममत्वामध्ये आणि कुटुंबाच्या आसक्तीमध्ये, व्यक्ती वस्तूच्या आसक्तीमध्येच गर्क असते आणि त्या आसक्तीमुळं प्रपंचाचाच फक्त विचार ते मन करतं, अन्य काय करत नाही. म्हणून ते बुद्धी ते सरी, निश्चया ते टाळी असा निश्चय आणि धैर्याला सुद्धा जे धीटपणा माझ्यामध्ये असतो, तो कॉन्फिडन्स घालवत होतो. कुठल्या तरी स्पर्धेमध्ये उभा राहिलो तर स्पर्धेमध्ये उभा राहिल्यावर नको ते विचार मनामध्ये येतात. यामध्ये मी नाही जिंकलो तर, माझं असं झालं तर, एवढे घातलेले पैसे पूर्ण झाले नाहीत तर त्याचा उपयोग झाला, वाया गेले तर, हे कोण करतं. माझं धैर्य मी एकवटून त्या कामाला लागलेलो असतो. त्याच वेळी ते म्हणतं की तू आता उठ, कदाचित तुला यामध्ये यश मिळणार नाही. कशाला नाम घ्यायला इतका वेळ बसलास, जरा उठ, बाहेरून फिरून ये जा, मित्र बसले असतील वाट बघत तुझे, धैर्य घालवून टाकतं आपलं. म्हणून त्याला काय करावं, नामाच्या नादाला लागावं. आता आपल्या संतांनी खूप असं सुंदर असे एक मार्ग काढलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे नामसाधना. जी नामसाधना मनाला बरोबर कंट्रोल करू शकते, मनाला स्थिर करू शकते, मनाला शांत करू शकते. म्हणून त्याचा विचार आपणही करायला पाहिजे. सोपानी विचार आहे, नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्रवे. तुकाराम महाराज बोलून जातात, नाम घेतलं की मन निवतं. निवतं म्हणजे तापलेलं आहे असा त्याचा अर्थ. निवणं म्हणजे काय होणं, थंड होणे, शांत होणे. याचा अर्थ ते शांत नाही असं गृहीत धरून तुकोबा बोलतात आणि ते म्हणतात काय, नाम घेता मन निवे, वाच्या अमृतची स्रवे. हे वर्णन केलेलं आहे ना, म्हणून नामच घेणं. त्या लावणाऱ्या याला त्याच्या गळ्यात असा लोढणा बांधावा लागतो की त्या लोढण्यामुळं त्याची आठवण जाता कामा नये. नामाची आठवण सतत राहिली पाहिजे. एखाद्या ओढाळ जनावराच्या गळ्यामध्ये मोठा ओंडका बांधलेला असतो लाकडाचा, का ते धावतं, पण धावायला लागलं की त्याच्या पायावर तो ओंडका आपटतो, त्यामध्ये धावायचं बंद करतं. तसा प्रकार आहे या जीवाच्या गळ्यामध्ये, या मनामध्ये ओंडका कुठला बांधायचा, नामाचा. सारखा थडकला पाहिजे त्याला, आणि थडकलं की ते काय करतं, विवळतं आणि म्हणते आता पळाय नको. जसं जनावर पळायचं बंद करतं ना ओढाळ, तसं हे ओढाळ असलेलं मन शांत होतं. त्यासाठी नामाचाच त्याला ओंडका बांधावा लागेल, नामाच्या खुंट्याला त्याला बांधावं लागेल. नामाच्या खुंट्याला एकदा बांधलं ना की निश्चितपणाने तिथं ते स्थिर होऊ शकतं. कारण तिथं नाम हे काय होतं की ते प्रत्येक आतल्या इंद्रियांना शांतता देण्याचा प्रयत्न करत असतं आणि हळूहळू खरंच त्यातून ध्यान समाधी, त्यातून नाम समाधी ही प्राप्त होऊ शकते साधकाला. म्हणून म्हटलेलं आहे बुद्धीला ते ठेवतं. म्हणून बुद्धी निश्चय करते, पण हे तडीच जाऊ देत नाही ना, कारण मनाचं सहाय्य लागतं. त्यासाठी कुठलाही निर्णय पूर्ण व्हायला मनच लागतं. नुसती बुद्धी एकटी काय करू शकत नाही. बऱ्याच वेळा मनानं सुद्धा कार्य चांगली झालेली आहेत. मनानं ठरवलेलं आहे. बुद्धीचा वापर कमी झाला आहे, पण काही भाविक माणसं आहेत ज्यानं आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लावलेलं आहे. फार शास्त्राचा अभ्यास नसतो, बुद्धिमत्ताही नसते, पण तरीसुद्धा मनानंच भावनेनंच ती कल्पना करून भगवंताशी एकरूप झालेली खूप उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. मनाचं सहाय्य लागतं, त्याशिवाय बुद्धी काय करू शकत नाही. म्हणून बुद्धीला सहाय्य नसेल तर मनाचं धैर्य किंवा त्या साधकाचं धैर्य टिकून राहत नाही. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात, तुका म्हणे माझा न चाले सायास, राहिलो उदास धरुणी आस तुझी. काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे, फार सुंदर आहे. मन माझे चपळ न राहे निश्चळ, पळ एकी पळ स्थिर न राहे. सुंदर अभंग आहे. कालच्या याच्यामध्ये आपण घेतला होता. प्रत्यक्षात आपण गाथेमध्ये बघा तो अभंग. सुरुवातीची अशी आहे, मन माझे चपळ. अलीकडं विठ्ठल विठ्ठल असा सिनेमा जो आला होता, त्यामधल्या त्या डायरेक्टरनं ते डायरेक्ट अभंग तसा घेतलेला आहे तो.
फार सुंदर अभंग आहे. मन माझे चपळ न राहे निश्चळ, त्यामध्ये म्हणतात तुका म्हणे माझा न चाले सायास, धरून राहिलो आस तुझी. विठ्ठला, माझा मनावरती काही ताबा चालत नाही, नियंत्रण नाही, म्हणून तुझीच आस धरून मी राहिलोय. तुझी वाट बघायला लागलो की त्याला तू कंट्रोलमध्ये आण. अशासाठी तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून या विचाराचा जर आपण लक्षात घेतला की बुद्धीला कसं छळतं, निश्चय कसे ढळतात. निश्चय ढळायला लागले की समजवायचं आपलं मन भरकटायला लागलेलं आहे. चांगलं हिताचं आणि कल्याणाच्या मार्गात अडथळा आणणारं मन आहे, दुसरं कोण नाही बरं काय. दुसरं कोणी अडथळा आणत नाही. मी माझ्या मनाशी पक्का असला तर ती बुद्धी तसाच निश्चय होतो, आणि बुद्धीचा निश्चयने मनाचे एकत्र झाले की आपलं काम पूर्णपणे होत असतं. परंतु आपण मनच काहीतरी मध्यंतरी आणतं कल्पना, आणि त्या कल्पना आपल्याला नको तिकडं भरकटायला लावतात. माऊली बोलतात, जे बुद्धी ते सळे निश्चया ते टाळी, धैर्यशी हातफळे मिळवून जाय. आपण बिघडायला लागलो, बाजूला सरकायला लागलो ना ट्रॅक सोडून, की समजायचं मन माझं काम करायला लागले. बुद्धीला त्यानं गप बसवलेला आहे. आणखीन बघा, बुद्धीचंच आहे जे विवेका ते भुलवी, विचाराला भ्रमात पाडतं. विवेक म्हणजे विचार, विचाराला भ्रमात पाडतं. संतोषाशी चाड लावी, संतोषाला सुद्धा काय करतं, एक प्रकारचं आशा लावून ठेवतं. संतोषामधली आशा लावून ठेवतं, म्हणजे त्याला विषयाचं व्यसन लावतं त्या संतोषाला. संतोष म्हणजे समाधान. समाधानाला सुद्धा विषयाचं वेळ लावून ठेवतं. संतोषाशी चाड लावी, बैसी जे तर हिंडवी दाही दिशा. अगोदर वरती आपण हा विषय गेला, एरवी रहाटावा या थोडे त्रैलोकी या त्या ओवीमध्ये बघितलेला आहे. बैशी जे बसलोय आपण एका जागेला, तरी हिंडवी दाही दिशा. एका जागेला बसून 1000 ठिकाणी फिरून येतं, नको नको त्या ठिकाणी फिरून येतं. बरं, चांगल्याही ठिकाणी जात नाही, मंदिरातच जाईल असं नाही, कथा कीर्तनाच्या ठिकाणी जाईलच असं नाही, ते कुठेही जातं. तमाशात पण जातं, डान्स बारमध्ये सुद्धा जातं, बियर बारमध्ये ज्या बार असतात त्या दारूच्या बारमध्ये गुत्त्यामध्ये सुद्धा जातं. कुठं जाईल सांगता येत नाही. त्यामुळे म्हणून म्हटलंय, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. एका जागेला बसून 10 दिशेला ती फिरवायला लावतं. म्हणून सारासार बुद्धीला, म्हणजे सार आणि आसार जे बुद्धी विवेक करणार आहे त्या बुद्धीला भ्रमात पाडण्याचं काम ते करतं. म्हणून विवेक ढासळतात आपले. नित्य अनित्याचा विवेक, आत्म अनात्माचा विवेक, सार आणि असाराचा विवेक, असे काही विवेकशास्त्रानं सांगितलेले आहेत. सार असार, जे काय खरं आहे आणि खोटं आहे ते निवडणं, खऱ्या खोट्याचा निवाडा. नंतर नित्य अनित्याचा निवाडा, जे नाशिवंत आहे आणि जे शाश्वत आहे त्या नित्य अनित्याचा निवाडा. आत्म आणि अनात्माचा निवाडा, म्हणजे जीव आणि जे अनात्मा आहे तो शरीर. जीव आणि शरीर ह्यापैकी कशाचा विचार, आत्मा आणि जीव यातला नित्य कुठलं म्हणजे आत्म कुठलं, आत्मा, आणि अनात्म कुठला तर जीव. मी स्वतः आत्म आणि सगळा प्रपंच अनात्म, ह्या सगळ्याचा निवाडा करायला लावणारं विवेक असतो. त्या विवेकालाच हे भुलवतं, म्हणजे विवेक करूच देत नाही. मग कशाने वैराग्य येणार आहे? ज्या ठिकाणी विवेक नसतो तिथं वैराग्य थांबतच नाही. मग वैराग्य नसेल तर कसं होणार ते सांगावं. त्या मनाचं काय करत असेल ते मन, किंवा काय साधना कुठं बरं भरकाटच जाईल सांगता येत नाही. म्हणून सारासार विवेक असणं हे बुद्धीला ते भ्रमात पाडतं. नित्य अनित्याचा विचार आणि आत्मा अनात्माचा विचार बुद्धीला ते करू देत नाही. तर काय करतं, एका जाग्याला बसून 10 ठिकाणी फिरून येतं. म्हणून नाथ भागवतामध्ये सुद्धा फार सुंदर उभे आहे बघा. दुष्ट ग्रह 4 दिवस पिढी, कुठले तरी ग्रह असतात ना आपल्या राशीला लागलेले, दुष्ट ग्रह 4 दिवस पिढी, मनाची कोडी जन्मकोडी. मन मात्र सारखं पिडतं जन्मभर. दुष्ट ग्रह भोगुनी सोडी, मन न सोडी कल्पांती. दुष्ट ग्रहांचा कालावधी संपला की ते भोगून संपतात, पण मन सोडतच नाही. कारण मनाचं दुःख हे किती दुःखाचं बघा. गरिबीचं दुःख आहे, शरीराचं दुःख आहे, मनाचं दुःख आहे. 3 दुःख आहेत बघा. गरिबीचं दुःख असेल तर थोडासा पैसा अडका आला, प्रयत्न केला, प्रारब्ध अनुकूल झालं तर गरिबीचं दुःख जाऊन ती व्यक्ती एखादी श्रीमंत होऊ शकते.
शरीराचं दुःख आहे, आजारपण आहे, तर त्या आजारपण आपण औषधानं त्याची तीव्रता कमी करू शकतो आणि त्यामुळे ते जाऊ शकतात. पण मनाचं दुःख जायला त्याला काय करायला पाहिजे, तर त्याला साधनेचाच डोस द्यावा लागेल ना. दुसरं काय, त्याला नामाचाच डोस पाजावा लागेल, त्याला गुरुचरणी बांधावं लागेल, भगवंताच्या चरणाला बांधावं लागेल. या परिमाणे तर बैसवी तरी हिंडवी दाही दिशा. ही सगळी दुःख जी येतात, मन न सोडी कल्पांती, कधीच सोडत नाही ते मन. कुठं वाटेल तिथं भोगायला लावतं आपल्याला. म्हणून गरिबीचं दुःख हे आहे, हे मानव आहे. मानलं तर गरिबी, नाहीतर मी श्रीमंत आहे म्हणायचं, म्हटलो तर मी श्रीमंत झालो. शरीराचं दुःख मानव आहे, त्यामुळे ते गरिबीचं दुःख गेलं, गरिबीचं दुःख जाऊ शकतं. शरीराचं दुःख मेल्यावर जाऊ शकतं. शरीर संपलं, शरीर प्रारब्ध संपलं की शरीर पडलं की शरीराचं दुःख गेलं. मनाचं दुःख खरं आहे, मनाचं दुःख परत जन्म घ्यायला लावतं. मनाच्या दुःखाला जन्मोजन्मी सुटत नाही. पुढच्या जन्मात सुद्धा मनच जन्माला येतं, मी नाही जन्माला येत. मी कुठली कुठली शरीर घेतो, त्यामुळे मी माझं शरीर ज्याला मी म्हणत होतो तो कुठं जन्माला आला परत, हा वेगळ्याच रूपात आला. आणि मन कुठं वेगळं आहे, मन मात्र तेच. वरची फक्त बाटली बदलली, आतलं औषध तेच असतं. ह्या मुद्दा जे पूर्वी जे बोलत होते ना, तसं वरचा सगळा साचा बदलतो, आतमध्ये आहे तेच. मनाचं दुःख जन्मांती संपत नाही. म्हणून मन न सोडी कल्पांती, दुष्ट ग्रह भोगुनी सोडी. शरीराला लागलेल्या वेदना वगैरे मृत्यूनंतर संपतात. म्हणजे देहाचं दुःख मृत्यूनंतर समाप्त होतं, गरिबीचं दुःख श्रीमंतीनंतर येऊन समाप्त होतं. पण मनाचं दुःख कधी संपतं, संपतच नाही. त्याला आत्मज्ञान एकच कारण आहे, त्याच वेळी अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं वर्णन. म्हणून पुन्हा जन्माला घालणारं मन आहे. अंतःकरणाचे जे घटक आहेत ना, जे लिंगदेहामध्ये आहेत, त्यात मन प्रभावी कार्य करत असतं. सूक्ष्मदेह ज्याला म्हणतात, लिंगदेह म्हणतात. हा लिंगदेहच पुन्हा जन्माला येतो, म्हणजे मन पुन्हा जन्माला येतं. शरीर जन्माला येत नाही. शरीर नव्या रूपामध्ये असतं आणि मन तेच असतं ना, त्याला रूपच बदलत नाही, कारण तेच घेऊन येते पुढं. त्यामुळं गुरु वैराग्याचे मूळ वर्णन करतात. गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंगदेहाची. ही गाठ लिंगदेहाची मनाची गाठ सोडवायला कारण कोण असतील, तर भगवंत आणि सद्गुरू. म्हणून दाही दिशांना फिरवून आणणारं हे मनच असतं. सारखं फिरवतं. मी जाईल तिकडे माझ्याबरोबर संसार येतो. कोण घेऊन येतं सांगा बघू. माझ्या घरातली फर्निचर आहेत, माझ्या डोक्यावर फ्रीज वॉशिंग मशीन घेऊन फिरता येईल का सांगा बघू. नाही फिरता येणार. एवढं ओझं मी कसं नेणार. परंतु मन घेऊन जाते ना ओझं. मनाला एवढा कोठार मोठा आहे की जगाचा सगळा पसारा त्यामध्ये मावतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातं. नाती बरोबर घेऊन जातात, मुलं नातवंड माझ्या भोवती असतात. वारीत गेलो तरी असतं शरीर माझं एकटं, पण माझ्या भोवती माझा सगळा प्रपंच असतो. आतमधल्या बँकेत ठेवलेल्या ठेवी माझ्याबरोबर असतात सतत. त्या असतात खऱ्या, कागद असतात फक्त कपाटामध्ये, पण ठेवी असतात माझ्याबरोबर. कशामुळं? मन वाहून नेतं. सगळ्या संसाराला वाहून नेण्याचं काम मन करतं. म्हणून मन माझ्याबरोबर सतत असतं आणि ते मला त्रास देतं. म्हणून म्हणलेलं आहे, बैसवी तरी हिंडी दाही दिशा, दाही दिशांना फिरून आणतं. जरी नामाला जरी बसलं तर कुठे किती फिरून येते बघ. कबीर महाराजांनी त्याचं वर्णन फार सुंदर केलंय. मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुकमही, मनवा तो दहू दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. 10 दिशाला मन भटकते, याला काय स्मरण म्हणतात का? माळ तेवढी फिरते हातामध्ये, जीभ फिरते तोंडात, फिरू देत, त्यांचं फिरणं चालू असतं. आणि मन 3 गोष्टी सांगितल्यात. एक माळ, दुसरी जीभ आणि तिसरं मन. तिन्ही भटकत असतात. पण माळ तरी हातात तरी फिरत असते, जीभ तोंडात तरी असते, मन 10 दिशाला असतं. दिशा जेवढ्या जेवढ्या आहेत त्याच्यासाठी कमी त्रैलोक्य तोकडे म्हटलेला आहे त्याला पळायला. म्हणून बैसजी तरी हिंडवी 10 दिशा, 10 दिशा मनवा तो 10 दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. याला काय स्मरण म्हणत नाही. आणि म्हणून संतोषाला सुद्धा आशा उत्पन्न करण्याचं काम करतं ते. काय म्हणलेलं आहे? संतोषाशी चाड लावी. मी काहीतरी समाधान मिळालेलं असेल, एवढंच होय असं मन म्हणते. अजून थोडं पाहिजे होतं. अरे म्हणजे अजून थोडं म्हणजे केवढं? बरं ते मिळालं तरी म्हणतंय, आहे बरोबर आहे, पण जरा असं असायला पाहिजे होतं. म्हणजे सगळ्या कल्पना मन करतं आणि असलेल्या गोष्टीला उणेपणा आणून सोडतं. त्यामधला दोषच दाखवतंय. हे आणलंय ना, अजून कमी आहे,
ह्या मिळाले ना तुला अजून कमी आहे, इतकी मिळकत आहे, इतकं सगळं आहे, अजून कमी आहे. एवढं असतं तर बरं झालं असतं. आहे सगळं, परंतु एवढं. परंतु म्हणायला लावतं ना ते मन असतं. आणि त्यामुळे संतोषाशी चाड लावी शब्द जो वापरला, समाधानी राहूच देत नाही. सतत असमाधानी, सतत असंतुष्ट. आणि संतुष्ट झाल्याखेरीज आत्मज्ञानाची प्राप्ती आणि भगवंताची प्राप्ती होईल कशी सांगा? ते मन प्रसन्न राहायला समाधान तरी पाहिजे ना. मग समाधान मिळवण्यासाठी त्या मनाला कुठंतरी वळण लावलं पाहिजे. आपण ते वळण लावलेलं नसतं आपण. त्यामुळे ते काय म्हणलेलं आहे, वश होत नाही म्हणजे नाही. वायू निग्रहम म्हणणे सगळं अवघड आहे, बलवत दृढम आहे. आणि त्यामुळे ते स्थिर पण होत नाही. आणि स्थिर नसल्यामुळं ते कुठं वाटेल तिथं घेऊन जातं. तर याचा विचार मौली यामध्ये करतात की संतोषाला सुद्धा, समाधानाला सुद्धा कलंकित करून टाकतं. एवढं सगळं मिळालेलं असलं ना, तर परंतु अंकमध्ये हा परंतु मनातून आलेला परंतु असतो. फार सुंदर वर्णन केलंय. जे विवेकाते बोलवी, संतोषाची चाळ लावी, बैशीज तरी हिंडवी दाही दिशा. वेळ संपली नाही, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.